खरंच इतकं सोपं आहे का की तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटजी कशी होती, तुम्हाला किती तास अभ्यास करावा लागला, तुम्ही महाराष्ट्रात काही क्लासेस लावले होते का की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जावं लागलं? खरं तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगायचा आहे, कारण याच्यावर अनेक जण गोंधळलेले आहे. तर मला तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटजी आणि मेहनत सांगा. मला असं वाटतं की किती तास अभ्यास करावा, क्वांटिटीपेक्षा पण क्वालिटीकडे बघितलं पाहिजे. की जर माझा अभ्यास 2-3 तासात होत असेल, मला गोष्टी कळत असतील, किंवा माझं ग्रॅज्युएशन एकदम चांगलं झालंय, किंवा काही जणांचं ग्रॅज्युएशन ह्युमॅनिटीज मध्ये होतं, सोशियोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, त्या अगोदर त्यांचा अभ्यास झालेला असतो ऑप्शनलचा. तर मला असं वाटतं की ते आपल्या स्ट्रेंथ्सवर आहे शेवटी. जर तुमच्यात ती ग्रास्प करायची पॉवर असेल, किंवा तुमच्यात टॅलेंट असेल. आता माझं वैयक्तिक आहे की मी टॅलेंटेड नाही. मला असं वाटतं की मी हार्ड वर्कर आहे जास्त. बरोबर. कारण माझं अनालिसिस स्वतः आहे की मी माझ्या स्वतःला खूप स्ट्रेच करू शकतो. की माझा सिलेबस कम्प्लीट नाही झाला तर मी बसेन, मी 7 तास 8 तास बसू शकतो. आणि मला कधी कधी असं वाटलं की आता मी कम्फर्टेबल झालोय, माझा सगळा सिलेबस झालाय, तर मी अभ्यास कमी बी केला, 1-2 तास. कधी कधी तर 0 मी जाऊन बसायचो आणि काहीच अभ्यास नाही व्हायचा, 1 पेज पलटायचो फक्त. तर तसंही होते. तर मला असं वाटते की आपण ती किती तास अभ्यास केला हा जो मापदंड आहे तो बदलून किती क्वालिटीचा अभ्यास केला, म्हणजे आपल्याला किती गोष्टी कळल्या, किती गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकतोय, किती गोष्टी आपण ऍप्लिकेशन मध्ये आणतोय, ते महत्वाचं आहे. आणि किती क्वालिटीचा अभ्यास केला. कारण आपल्याला जर आपण खूप मेहनत केली, आपण सगळं वाचलं आणि ते परीक्षेलाच नाही आलं तर त्याचा काहीच उपयोग नाही शेवटी. आणि असं होतं, या परीक्षेमध्ये खूप अभ्यास करावा लागतो आणि सगळंच येतं असं नाही. बरोबर. कधी कधी असं होतं की आपण थोडंसं वाचून जातो आणि तेच येतं. बरोबर. ती बाकी लकची गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की किती मेहनत करायला पाहिजे याचं बी आन्सर असं आहे की स्वतःला अनालाइज करा की मी किती स्ट्रेच करू शकतो, माझं झालंय का, मला कॉन्फिडन्स आलाय का की माझा अभ्यास झालाय आणि मी हे लिहू शकतो, आता मला विषय कळलेला आहे. असं जर असेल तर मला वाटतं की 2-3-4 तास ज्याचा जो कॅपॅसिटी आहे, ज्याची जसं जे टॅलेंट आहे त्याच्यानुसार अभ्यास केला पाहिजे. बरोबर.